नमस्कार. नमस्कार. आज घर खालत असल्यामुळे नाही तिकडे पाण्याचं. नाव सांग की तुझं. माझं नाव रामचंद्र राजेंद्र लोंढे. पाणी कुठनं निघतं? नमस्ते. हे रामचंद्र राजेंद्र लोंढे आपशिंगावचे ग्रामस्थ आहेत. हे सांगतात की कधीपासून पाणी नाही तुमच्याकडे? नळ नाही आमच्याकडे नाहीच ना, कधीपासून? कायमच नाही. कायमच आहे. घर बांधल्यापासून तिथं नळाची व्यवस्था नाही, तरी ग्रामपंचायत यांचा कर घेते, तरी सुद्धा यांना नळाची पाण्याची वगैरे सोय काही नाही. हे लोंढे म्हणजे दलित वस्ती समाजात राहणारे लोक आहेत, ग्रामस्थ आहेत आपशिंगचे. तिकडे वस्तीवर 6-7-8 घर आहेत. 8 घर आहेत. 8 घरांना पाणी आहे का? नाही. अजिबात पाणी नाही. 8 घरांना गटाराची सोय आहे का? नाही. अजिबात नाही. म्हणजे ही खरी वास्तव आपशिंगावची ग्रामस्थांची ही कळकळीची वास्तव आहे. आणि आपण आता जर गटार इथं समोर बघायला गेलो, इथून ग्रामपंचायत एक 150 फुटावर आहे आणि गटारांची ही अवस्था आहे. ही गटारांची अवस्था आहे. मग मुख्यमंत्री समृद्धी योजनेत गटार साफसफाई करायचं का असतं का नसतं, हे आमच्यासारख्या ग्रामस्थांना पडलेला प्रश्न आहे. पूर्ण गटार बघा हे कसं आहे. पूर्ण किडे झाले, ती रोगराई. आता ते साधारण बेडूकच एक अर्धा किलोच आहे बघा त्याच्यात. म्हणजे ही एवढी प्रचंड घाण साम्राज्य असलेली ही आपशिंगावचं गटार आहे. आणि हा भाग दलित वस्ती, ही अवस्था कुठेही कसली साफसफाई झालेली नाही. एक फुटभर तरी साचलेला आहे घाण. गटर पूर्ण मुजलेलं गटर आहे. पूर्ण मुजलेलं गटर आहे ही. तिथपर्यंत बघितलं आपण साहेब बरं का, त्या पूर्ण गटराची अवस्था आहे. पाहिजे चालतं.